नमस्कार. लोकनाय न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत. 2024ची विधानसभेची निवडणूक सुरू होती, धामधूम सुरू होती. या धामधुमीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या येवला लासलगाव मतदारसंघाची चर्चा पोहोचली. ती निवडणूक होती ती एक वेगळ्या प्रकारची होती आणि त्या निवडणुकीमध्ये काय घडलं आपण या ठिकाणी आपले नेते आहे सचिन भाऊ आहेर त्यांना विचारूया. नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार. या ठिकाणी आपलं स्वागत आमच्या चॅनलवर. तर सर्वप्रथम मी विचारू इच्छितो की ही जी निवडणूक होती इतर निवडणुकींपेक्षा काहीतरी वेगळं होतं, तर कसं बघता तुम्ही याच्याकडे? ही निवडणूक इतर मतदारसंघापेक्षा नक्कीच वेगळी होती. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीत लागलं होतं. या मतदारसंघाच्या इथं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या वक्तव्यावरून ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती आणि ह्या मतदारसंघामध्ये 18 पगड जातीच्या लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती असं मला वाटतं. बरोबर. आणि ह्या निवडणुकीमध्ये आता जे वातावरण निर्मिती झाली होती, यापूर्वी 20 वर्ष भुजबळ साहेबांनी सत्ता उपभोगली, म्हणजे ते आमदार म्हणून राहिले. परंतु ह्या 20 वर्षामध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला? 2024 सालच्या निवडणुकीमध्ये जे विद्यमान येवलाचे प्रतिनिधी होते त्यांनी जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम जे केलंय ते जनतेला पटलं नाही. कुठंतरी म्हणजे इतर सर्वच समाजाला पटलं नाही. कुठल्याही एका समाजावर निवडणूक होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं इतर समाजाच्या लोकांना सुद्धा विशिष्ट समाजाला टार्गेट करणं हे त्यांना सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये आवडलं नाही. आता यामध्ये जरांगे फॅक्टर असेल, लाडक्या बहिणी असतील, यांचा ह्या निवडणुकीवर काही परिणाम होऊ शकतो का? जरांगे फॅक्टर हा मराठा समाजाचा एक विषय एकच नाही आहे, तर तो सर्वांसाठीच बाइंडिंग आहे असं मला म्हणता येईल. कारण असं आहे का कुठलाही एक समाज त्याच्या न्यायासाठी भांडत असेल किंवा मागणी मागत असेल तर कुठल्या प्रतिनिधींनी तिथं विरोध करणं हे चुकीचं आहे. त्यांनी संविधानिक पदावर असताना सुद्धा कुठलाही एक समाज टार्गेट करणं हे मला म्हणजे हे काही अपेक्षित नाही आहे सर्वसामान्याला. तुम्ही कुठल्याही एका समाजाची बाजू घेऊन कुठल्याही एका समाजाला टार्गेट करताय. आपसात भादरा आणि काही लोक म्हणता भुजबळ तुमचा बाप आहे असं हे वक्तव्य करणं मला तरी वाटतं का कुठल्याही एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने किंवा जाती जातीत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं नाही पाहिजे. मराठा समाज इतका जागृत झालेला त्यांच्या न्याय हक्कासाठी, त्यांनी जी केलेली मागणी, समाजाने जी केलेली मागणी ओबीसी मधूनच आरक्षण दिलं पाहिजे आणि ते यासाठी प्रयत्न पण करताय, त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा जो शिक्षणाचा प्रश्न असेल मुलाबाळांचा, त्या तिथं फार मोठा या आरक्षणाचा प्रश्न मुद्दा उपस्थित हो. जास्त प्रमाणामध्ये झळ जी बसती आहे सर्वसामान्याला, त्यासाठी हे आरक्षणाचा विषय आहे. त्यामुळं इतर कोणाचं काढून आणि इतर कोणाला द्या अशातला विषयच नव्हता. फक्त जे आहे ते त्याच्यात समाविष्ट करून घ्या हीच मागणी होती, यापेक्षा वेगळं काही नव्हतं. भविष्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती, तर काय वाटतं तुम्हाला? आता परिस्थिती आता अशी आहे की आता काही बोलता येणार नाही त्याच्यावर. सध्या तरी सगळेच संभ्रमात आहे, त्याच्यामुळं आत्ताच काही बोलणं ते चुकीचं राहील असं मला वाटतं. 2024च्या निवडणुकीमध्ये आपणही मोठ्या संख्येने मतदारसंघातील मतदारांना बरोबर घेऊन फॉर्म भरला होता, उमेदवारी जाहीर केली होती. परंतु कशा पद्धतीनं तुम्ही त्याच्याकडे बघता आणि का माघार घेतली? मी माघार घेण्याचं कारण असं आहे का मी अगोदर मेळावा घेतला होता. मेळाव्यात सर्व लोकांना विचारून आणि पुढची प्रक्रिया चालू केली होती आणि त्यानंतर सर्व
मतदारसंघातल्या मतदारांच्या इच्छेनुसार मी पुढची तयारी चालू केली होती. चालू केली असता फॉर्म भरण्याच्या दिवशी पण मी सर्व सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक सगळे बोलून आणि त्यांच्या निर्णयानुसार मी फॉर्म भरला होता. परंतु ज्या वेळेला उमेदवारी ठेवायची की माघारी घ्यायची ही वेळ आली, त्या वेळेला मी संपूर्ण मतदारसंघातल्या ज्येष्ठ मार्गदर्शक, मित्रपरिवार, सहकाऱ्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि ही उमेदवारी मागं घेतली होती. त्यांच्या निर्णयाशी सहमत होऊन आपण तो निर्णय घेतला. हो, त्यांच्या सगळ्यांच्या निर्णयाशी सहमत होऊन मागं घेतला. काहींचं मतभेद झाले, पण समज काढण्यात थोडा वेळ गेला काही मित्रपरिवारांचा, सहकाऱ्यांचा, परंतु त्यांनी पण मोठ्या मनाने तो निर्णय ऐकून आणि ते सुद्धा माझ्यासोबत मी जो निर्णय घेतला आहे त्यांच्या भरोश्यावर ते त्या गोष्टीला सहमत झाले. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी निवडणूक चर्चेली गेली त्यामध्ये माणिकभाऊ शिंदे असतील, विद्यमान आमदार असतील छगनरावजी भुजबळ, आता यांची ज्यावेळेस एकदम चुरशीची ठरलेली ही निवडणूक, परंतु ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी यांनी हस्तांदोलन केलं, एकत्र भेट झाली. कसं बघता याच्याकडे तुम्ही? अचानक भेट झाली असेल तर त्याच्यात गैर काय आहे? आणि कुठल्याही व्यक्तीला विरोध हा कधीच नव्हता, तर त्याच्या वृत्तीला विरोध आहे हे समजून घ्या थोडं. काही ठिकाणी मतदानाच्या वेळी भुजबळांना अडवण्याचा प्रकार घडला, याच्याकडे कसं बघता तुम्ही? मी ऐकलं, कुठंतरी मीडियावर पाहायला मिळालं, परंतु त्याची शहानिशा मी अजून केलेली नाही कशामुळं झालं ते. परंतु लोकशाही आहे, कोणाला कुठं जाण्याचा अधिकार आहे, त्याचं मी समर्थन नाही करणार. परंतु असा प्रसंग आपल्यावर का ओढवतोय त्या लोकप्रतिनिधींनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे असं माझं मत आहे. का हा प्रसंग आपल्यावर का आला, आपल्याला का विरोध होतोय? आपण स्वतः संविधानिक पदावर असताना कुठल्याही एका जातीला टार्गेट करणं कितपत उचित आहे? आणि टार्गेट करून आजपर्यंत कुठेही दिलगिरी व्यक्त केलेली नाही, त्याच्यामुळं ते साहजिकच आहे. जनतेच्या मनात रोष आहे. आपल्याकडे जुनी म्हण आहे, मारल्याचे घाव बुजतात पण बोलल्याचे घाव बुजत नाही. आणि त्यामुळे कदाचित हा प्रकार तिथं घडला असेल. जनतेने जो रोष व्यक्त केला तो म्हणजे आता ते ज्या वेळेला येवला विधानसभेची पहिल्या टर्मला ते येवल्यात आले, निवडणूक लढवली, त्यावेळेला कुठल्याही एका विशिष्ट जाती धर्माला बघून त्यांनी निवडणूक लढवली नाही. त्यामुळे सगळे लोक 18 पगड जातीचे लोकांनी त्यांना मतदान केलं होतं त्यावेळेला, आणि त्यांनी एक विशिष्ट जात टार्गेट केली, त्याच्यामुळं हा रोष निर्माण झाला. गेले 2004 मध्ये माणिकभाऊ शिंदे यांनीच भुजबळ साहेबांना आपल्या येवला मतदारसंघासाठी पाचारण केलं होतं, आग्रह केला होता का तुम्ही इथून निवडणूक लढवा. परंतु आज परिस्थिती अशी आहे का 20 वर्षानंतर माणिकभाऊंनी दोनदा त्यांच्या विरोधात उमेदवारी केली. तर कसं बघता याच्याकडे तुम्ही? भुजबळांना ज्यांनी भाजी विक्रेत्यापासून तर उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं, असे त्यामध्ये सिंहाचा वाटा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा आहे. परंतु त्यानंतर पुढील कारकीर्द शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत त्यांची पुढील कार्यकाळ गेला, त्यांना ते समजले नाही. 20 वर्षामध्ये माणिकभाऊंना किती समजणार आहे असं एकंदरीत मला वाटतं. आणि राहिला विषय ओबीसीचा, तर शेजारच्या मतदारसंघाची परिस्थिती बघा. दोन कॅन्डिडेट ओबीसी असताना सुद्धा परत तिसरा कॅन्डिडेट ओबीसीचा घरातला उभं करण्याचा काय हेतू आहे नेमका? बरोबर आहे की नाही? मग जर कधी समोर सुहासांना कांदे होते, धात्रक होते, आणि परत
आपल्या घरातला पण ओबीसी कॅन्डिडेट उभा करायचा, मग की ओबीसी बद्दल पण किती सहानुभूती आहे आपल्याला हे लक्षात येतं ना. यांना फक्त आपल्या घरात पदं पाहिजे असतात आणि यापूर्वीही तेच करत आले. आता येवल्यातून त्यांनी 20 वर्ष प्रतिनिधित्व केलं, तर आता येवल्यात भरपूर मोठे असे नेते त्यांनी भरपूर समाजासाठी काम केलेले, त्यांना संधी दिली असती तर कसं कसं बघता याच्याकडे तुम्ही? नक्कीच उत्कृष्ट प्रमाणे काम केलं असतं त्यांनी. म्हणजे दुसरा कोणी इथं आमदार झाला असता तरी आपल्याला त्यांच्या माध्यमातून विकास बघायला मिळालाच असता. 100% विकास बघायला मिळाला असता, काहीच कारण नाही ना. त्यांनी संधी द्यायला पाहिजे होती. त्यांनी द्यायला पाहिजे होती, मनाचा मोठापणा करून, आणि दुसऱ्याला संधी द्यायला पाहिजे होती. आत्ताच मुलगा याच्यावर घेतला, परत पुतण्या शेजारी उभं केला, हे पण पद त्यांना पाहिजे. म्हणजे सगळे पद हे घरात पाहिजे. आणि इतर कुठल्याही 18 पगड जातीतल्या एखाद्या उमेदवाराला चान्स दिला असता तर नक्कीच लोकांनी ते पण स्वीकारलं असतं, पण सगळे पद त्यांना घरात पाहिजे. पुढच्या वाटचालीसाठी काय संबोधित कराल? आता फक्त 20 तारखेलाच विजय निश्चित झालेला आहे. आता फक्त औपचारिकता बाकी आहे आणि ती 23 तारखेला घोषित होईल असं मला वाटतं. आपलं पुढचं व्हिजन काय राहील? सामान्य गोरगरीब जनतेचे काम करायचे, हेच आमचा प्रयत्न राहणार आहे. एखाद्याची आडी अडचण असेल, दुखणं असेल, दवाखाना असेल, इतर काही गोष्टीचं कोणाची काही अडचणीत सहभाग घेत राहायचं, हे आमचं पहिल्यापासून रक्तात आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही लोकांच्या आडी अडचणीत उभं राहतो. कधी बी अन्यायाच्या विरोधात, नुसतं आडी अडचणीत नाही, अन्यायाच्या विरोधातली भूमिका घ्यायला आम्हाला आवडतं आणि ती भूमिका आम्ही कायम घेणार आहे. प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, मतदार राजा असेल, या सर्वांनी मोठ्या उत्सवात खूप गर्दी करून मतदान केलं. केवळ एवढंच नाही तर संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत अंधारात सुद्धा महिलांनी पुढाकार घेतला. याच्याकडे कसं बघता तुम्ही? मतदारसंघातील मतदारांचे आभार मानेल. यामध्ये उत्स्फूर्तपणे लोक बाहेर निघत होते आणि मोठ्या प्रमाणात बूथवर गर्दी दिसत होती आणि लोकांनी अंधार पडला तरी मतदान प्रक्रिया चालू होती. यात प्रशासनाने खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि कुठलीही गालबोट न लागता हे सगळी निवडणूक हाताळली. सर्व तालुक्यातल्या जनतेने पदरमोड करून ही निवडणूक हातात घेतली आणि उत्स्फूर्तपणे याच्यात सहभाग नोंदवला. याबद्दल मी सगळ्या मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो तुमच्या माध्यमातून. धन्यवाद.